Brought to you by V-Guard. कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि या सभेसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे येण्यास सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतो हे कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये ही सभा होणार आहे आणि एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतील याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात जे आहेत या ठिकाणी महिला असतील पुरुष कार्यकर्ते असतील येण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत व पदाधिकारी आहेत व समर्थक आहेत जे भाजप आणि त्याचबरोबर महायुतीचे समर्थक आहेत तेही या ठिकाणी आलेत। यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। ताई, तुम्ही कुठून आलात आणि काय वाटतं? उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बात V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। आम्ही इकडनं चाललो, माझ्या बिल्डिंगच्या जवळच हे मैदान आहे, त्यामुळे ह्या एरियामधलेच आम्ही आहोत आणि गेली 10 वर्ष आम्हाला पंतप्रधान मोदींना भेटण्याची फार उत्सुकता होती। तर हा योग आमचा अनायसे घराजवळच आलेला आहे। आमचे आवडते नेते आहेत ते। काय एकदम उत्सुकता आहे? काय वाटतं की काय नेमकं आज या ठिकाणी ते बोलतील? काय अपेक्षा तुम्ही करता? काही कल्याणसाठी कल्याणसाठी काहीतरी त्यांच्याकडून अपेक्षा आहेत। तर तुम्ही काय अपेक्षा करतात की या ठिकाणी पंतप्रधान येणार आहेत, महिलांसाठी काय वेगळं आव्हान ते करतील किंवा वेगळं तुमची काय मागणी असणार आहे? भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलायझर का चमत्कार। नमस्कार, मी प्रोफेसर रोहिणी गुजर, कल्याणमध्येच राहते मी। मोदींकडून आता मला असं वाटतं की फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही आहे, कारण त्यांनी जे काही खूप सारं केलं आहे त्याच्यामध्ये ते वाढ करतील, निश्चितच वाढ करतील आणि कल्याणबरोबरच संपूर्ण देशाचाच विकास त्यांच्याकडून होतो आहे। त्यामुळे वेगळी अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही, कारण जे न मागता आम्हाला सगळं मिळतं आहे ते परत मागण्यात काही अर्थच नाही माझ्या दृष्टीने। बेस्ट यावेळेस सांगतात की 400 पार, काय वाटतं तुम्हाला? येस, अफसोस 400 पारच होणार। 450 फुल कॉन्फिडन्स आहे, फुल कॉन्फिडन्स। तुम्हाला काय अपेक्षा? कुठनं आलेल्या आहेत काय सांगा? आम्ही कच्छ गुजरातचे आहे आणि मोदी मला फार फार आवडतात, फार म्हणजे फार आवडतात। फक्त मला एकदा त्यांच्याशी भेटायचं आहे, बस हीच माझी अपेक्षा आहे आणि 400 पार तर करणारच। तुम्ही काय सांगाल? मी कल्याण पूर्वेतनं आले, माझं स्वप्न होतं मोदींना बघण्याचं, त्यासाठी मी आले। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणी ज्या महिला आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहण्यासाठी, त्यांची एक झलक पाहण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत। मात्र या स्टेजवरती नेमकं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते आपल्या आलेल्या कार्यकर्त्यांना कशा प्रकारे आश्वासन देतात हे तर पाहणं महत्त्वाचंच असणार आहे। त्याचबरोबर आज नेमकं या ठिकाणी विजयासाठी मताचा जोगवा कशा प्रकारे मानतात आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये कसा जोश भरतात, हे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये कसा जोश भरतात, यासाठी मोठी उत्सुकता जी आहे ही कार्यकर्त्यांच्या मनामध्ये लागली आहे। कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।